सर्वसामान्यांच्या दृष्टीनं देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली। यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटरवर गेलाय, तर डिझेलसाठी प्रति लिटरसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहेत। पेट्रोल डिझेलचे हे नवे दर आज सकाळी 6 वाजल्यापासूनच लागू झालेले आहेत। तर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि रुपयाची स्थिती यावर हे दर अवलंबून असतात। थेट आपण अधिक या सगळ्या संदर्भात संवाद साधूया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, ही मोठी घडामोड, पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढलेले आहेत, सर्वसामान्यांचा खिशावरचा भार अधिक वाढतोय। श्रुती अगदी बरोबर आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर ते आता परिस्थिती जाणवायला लागली असं म्हणावं लागेल, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे थेट परिणाम जो आहे तेल आणि डिझेलच्या किमतीवरती झालेला पाहायला मिळतो। आणि आजपासून पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपये तर डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये 11 पैशांची वाढ जी आहे ती करण्यात आली। आपण पाहतो की पुण्यामध्ये पेट्रोल सध्या 106 रुपये 95 पैशांनी मिळतंय, मात्र आता 3 रुपयांची वाढ जी आहे ती पेट्रोलमध्ये झालेली पाहायला मिळते। 3 रुपयांनी पेट्रोल वाढलं आणि 3 रुपये 11 पैशांनी डिझेल सुद्धा वाढलं। आता कसं सहन करणार आहे? मोदींनी आवाहन केलंय की डिझेल आणि पेट्रोल कमी वापरा, मात्र आज दरामध्ये वाढ करण्यात आली। कसं सहन करायचं? परवडत आहे का पेट्रोल? परवडत तर नाही ना। बरं, आता काय करायचं? तसंच भरायचं? भरायचं म्हणजे आता दुसरे देखील नागरिक आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाली, आता परवडणार आहे का? परवडतं आहे, ज्याला गरज आहे त्यांनी चालवायचं, बाकी काही नाही। तर मोदी म्हणतात की आता सगळ्यांनी डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा, कसं करायचं? ज्याला गरज आहे त्यांनी जाणारच नाही तिथपर्यंत। असं थोडी की किती वाढले आणि काय वाढले, ज्याला गरज आहे ते करणारच। नाही, मात्र आता पेट्रोलच्या काका दरामध्ये वाढ केली आहे, ते बरोबर आहे की चुकीचे आहे? आपण पाहतोय की सर्वसामान्य नागरिक याच्यावरती बोलायला तयार नाहीत, मात्र दुसऱ्या बाजूला डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा जे आहे ते 3 रुपये 11 पैशांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे वाहनधारकांना सुद्धा याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागणार आहे। सकाळपासून आपण पाहतोय की पेट्रोल पंपावरती जे सर्वसामान्य डिझेल भरण्यासाठी येत आहेत त्यांना मात्र दरवाढीचा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय। मोदींनी आवाहन केलेलं होतं की पेट्रोल डिझेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, मात्र आता सकाळपासूनच डिझेल जे आहे ते सुद्धा 3 रुपये 11 पैशांनी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते। इथले वाहनधारक आहेत की जे आपण पाहतो की पंपावरती या ठिकाणी मालव घेऊन आले। काका, डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये वाढलेत, आता कसं परवडणार आहे? आता मी काय सांगू, मला काय त्याच्यातला अनुभव नाही। बरं, पण आता हे पेट्रोल पण 3 रुपयाने वाढलंय, मग कसं भरायचं? ते आम्ही पेट्रोल वापरतच नाही ना। बरं, पण डिझेल पण वाढलंय की? डिझेल वाढले तर डिझेल मालक बघणार, आम्ही काय बघणार? आम्ही डिझेल तुमच्यावर पण परिणाम होणारच ना। मालक म्हटलं आता पगार कमी करायचं, मग काय करायचं? मालक आज कसं म्हणून पगार कमी करायचं? पगार कमी केल्यावर कोण कामाला राहणार आहे का? नाही, मात्र सगळ्याच क्षेत्रावरती त्याचा परिणाम होता, उपयोग नाही त्याचा काय। आपण पाहतोय की हे सगळे सर्वसामान्य जे आहेत त्यांना अजूनही पूर्वकल्पना नाहीये, मात्र सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य वाहनधारकांवरती आपल्याला पाहायला मिळेल। पेट्रोल 3 रुपयांनी वाढले तर डिझेलच्या किमतीमध्ये 3 रुपये 11 पैशांची वाढ झालेली पाहायला मिळते। श्रुती, नक्कीच धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। मुंबईत पेट्रोलसाठी 106 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत, तर डिझेलसाठी प्रति लिटरसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहेत। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली। 2022 नंतरची पेट्रोल डिझेलच्या दरातली ही पहिलीच वाढ है। ये कहना चाहूँगा कि सीएनजी के जैसे दाम बढ़ा, हमारा भी रेट कुछ बढ़ा है गवर्नमेंट, क्योंकि पिछले 5-7 साल से 1 रुपये भी रेट नहीं बढ़ा हमारा किराया, और सीएनजी का रेट बढ़ते जा रहा है दिन प्रतिदिन। गवर्नमेंट सही बोलेगे कि रेट या तो सीएनजी का कम करे या फिर हमारा रेट बढ़ा है। रेट जो बढ़ा है ना, इस पे तो हम लोग का काम प्रभाव पड़ चुका है बहुत। मतलब देखिए, सवारी तो जितना रेट बढ़ा है ना सीएनजी का, उतना तो पैसा दे नहीं रहा है। हम लोग ओला उबर रैपिडो चलाते हैं, उसका भी पैसा अच्छा नहीं है, क्योंकि सब बाहर की कंपनी है, ये मनी पैसा देता है। और किलोमीटर जो हमारा दिल्ली गवर्नमेंट का जो मीटर है ना, उससे भी बहुत कम पैसा दे रहा है एवरा प्रेजेंट टाइम में ओला उबर रैपिडो। और गैस का तो यहीं बढ़ गया, 2 रुपये सीधा बढ़ गया। पहले था पेट्रोल तो हम लोग यूज नहीं करते हैं सर, तो उसका रेट नहीं मालूम। 2 रुपये बढ़ गए, तो पहले भी बड़े थे, अभी और बढ़ गए 2 रुपये, तो इसमें हमारे को दिक्कत हो रही है बढ़ने से। अब मालिक को पैसे देता नहीं है उतने बराबर हमारे को। वो उतने पहले 64 रुपये थे, 64 रुपये के हिसाब से पैसे देता था। अब रेट बढ़ गए तो वो 64 के हिसाब से पैसे दे रहा, हमारे को पैसे दे ही नहीं रहा। सीएनजी के रेट बढ़ते जा रहे हैं।